तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पिलीव गावात. तर पिलीव गावात श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरते जर त्या वर्षी, आणि या वर्षी पण तशीच भरली आहे. शकता की यात्रा अशी भरलेली आहे. तर ही यात्रा 10 दिवस चालू असते आपल्या पिलीव गावात. तर यावेळेस 1 फेब्रुवारी पासून चालू झाली आणि आज 10वा दिवस आहे. आज 10 तारीख आहे आणि आज श्री देवीचा महानैवेद्य आहे. तर 1 तारखेला काय होतं की श्रीदेवीचा महाशेबेक पालखीचं आगमन होतं. नंतर जे शेळ्या मेंढ्याचा किंवा जनावरांचा जो बाजार भेटतो त्यांची जागा वाटप किंवा हे जे दुकानं लागलेले दिसतात त्यांची जागा वाटप होते. आणि नंतर तो पिरियड हे झाला का नंतर सगळे आपले आपले कामं करतात. म्हणजे की जे पाल ठोकणे आणि जे काही शेळ्या मेंढ्याचा बाजार भरतो. तुम्ही बघू शकता की इथं बैल आहेत. हे बैल म्हणजे ह्याच्या जी यात्रा कमिटी असते ते काय करते की त्या सगळ्या ह्याच्यातून एक जे भारी हे होते ते त्यांचा एक क्रमांक काढतेच. तर त्याचं एवढं काही माहीत नाही मला, बट आहे. नंतर ही हे 5 ते 6 दिवस चालतं. नंतर 6 तारखेला म्हणजे 7 तारखेला कुस्त्या होत्या. काही कारणास्तव गावाकडील मतदानामुळे ही कुस्त्यांची जी तारीख होती 7 तारीख ती 6 तारखेला घेतल्या कुस्त्या. कारण की मतदानाच्या निमित्ताने जी एक यात्रा कमिटी असते ती सगळं ठरवते की कोणत्या तारखेला किंवा कोणत्या ह्याला काय घ्यायचे. जसे की कुस्त्या, रथ कधी निघणार, कोणत्या तारखेला आहे. तर यावेळेस असं झालं की 7 तारखेचा जो कुस्त्याचा कार्यक्रम होता तो 6 तारखेला झाला. आणि नंतर 7 तारखेला काय नाही, असंच नॉर्मल यात्रा चालली. 8 तारखेला श्री देवीच्या रथातून मिरवणूक निघते आणि शेतमालाची व जनावरांची निवड होते सकाळी 10 वाजता. म्हणजे हेच जो नंबर काढलेला जातो म्हणलेलं ना, ते हेच इथून नंबर काढलेला जातो. आपण थोड्या वेळानं खाली पण जाणार आहे. तर तिथं बघू शकता की जी कमिटी असते यात्रा कमिटी त्यात खूप काही आपले हे केले जातात की म्हणजे जे मांडले जातात ना ते तुम्हाला दाखवेनच खाली गेल्यानंतर. आणि नंतर 9 तारखेला जो होतो तो भव्य गजडोल स्पर्धा होते. तर हा 10वाचा दिवस आहे शेवटचा श्री महादेवीचा महानैवेद्य. तर या दिवशी जे पिलीवच्या आसपासचे लोक किंवा जे पिलीवमधील लोक आहेत ते महानैवेद्यासाठी आपल्या सवासण्याचा कार्यक्रम करतात किंवा पुरणपोळीचा करतात. काही जण बकरे कापतात. ज्यांचा जो कार्यक्रम आहे तर ते पार पाडतात. आणि पिलीव पंचकृषीतील जेवढे आसपासचे लोक आहेत ना तर इथे दर्शनाला येतात. हे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. दर्शनासाठी लोकांना या डोंगरावरून वर जावं लागत होते. म्हणून देवी ही खाली इथं प्रसन्न झाली की सगळ्यांना दर्शन व्हावे म्हणून. हे खालचं मंदिर आहे देवीचं. तर इथं बघू शकता तुम्ही की असं मंदिर आहे हे. आणि इथं महालक्ष्मी देवीचं आपण दर्शन करू शकतो. सगळेजण दर्शन करण्यासाठी इथं प्रसन्न झाली. पण मेन मंदिर जे आहे ते हे डोंगरावरचं मंदिर आहे जिथं तुम्ही बघू शकता आता सध्याला. आणि इकडं भरपूर प्रमाणात आता इकडं बघू शकता की ही सगळा जो एरिया आहे ना इकडं सगळे जनावरांची यात्रा भरत होती. पण ह्या वर्षी काही कारणास्तव किंवा इलेक्शन म्हणू शकता किंवा अजून दुसऱ्या कारणास्तव, कारण की दिवसांदिवस असं होत चाललंय की जसं म्हणतो ना आपण की संपत चाललंय तसा प्रकार असू शकतो किंवा काही सांगू शकत नाही. बट यावेळेस खूप कमी प्रमाणात जनावरांची यात्रा भरली होती. आणि दुसरं बाकी काही नाही. तुम्हाला खाली जाऊन दाखवतोच की कसं काय आहे. आणि इथं मेन म्हणजे कसं हे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन लोक तिकडं जातात. तिकडं नाथाचं मंदिर आहे. हे बघताय तुम्ही ते नाथाचं मंदिर आहे. इथं लोक दर्शन घेतात. आणि भरपूर भरपूर आता तुम्ही बघू शकता एवढी गर्दी झाली आहे. काल गर्दी काहीच नव्हती. आज एवढी गर्दी झाली की म्हणजे दिसत नाहीत असे लोक. नाहीतर सगळं मोकळं होतं. आज शेवटचा दिवस असल्यामुळे खूप प्रमाणात गर्दी झाली आणि भरपूर लोक आलेत. जर त्यावेळेस येतातच ह्या वेळेस पण भरपूर आले. तर त्यावेळेस असंच मोठ्या प्रमाणात लोकांनी यायला पाहिजे आणि हे केलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे जसं की वाटलं होतं की यात्रा भरलीच नाही काय, कारण की जे पाळणे होते ते एकच पाळणा आलेला आहे जो मोठा दिसतोय गोल पाळणा. आणि काही दुसऱ्याची गोष्टी असतात म्हणा. आता सध्याला सिनेमा तर बंदच झालेला आहे कारण की सिनेमा कुठंच हे केलेलं जातं. म्हणजे
हा, सिनेमा तर बंदच झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं जसं आपण म्हणतोय ना की नवीन पिढीची अशी येणार आहे की त्यांना काही गोष्टी माहीतच नाही, तर तसं म्हणू शकतो की हळूहळू ह्या गोष्टी कमी होत चाललेत. बट तसं नाही झालं पाहिजे. आणि हे जी वर्षानुवर्ष परंपरा, मला वाटतं की 70 वर्षापासून ही परंपरा चालू आहे जर त्या वर्षी यात्रेची, तर ही अशीच चालू राहावी. आणि मस्तपैकी असे लोकांनी यायला पाहिजे, कारण की जर यात्रा असेल तरच लोक येतात, मित्र येतात, भेटतात, गाठीभेटी होतात, मस्त बोलणं चालणं एन्जॉय करतात, मस्त पाळण्यात बसतात, फिरतात, खरेदी करतात. तर हे जर त्या वर्षी असं म्हणजे चाललं पाहिजे, एवढं दुसरं काय नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं काय प्रतिक्रिया आहे का, किंवा आता आपण खाली जाणार आहे आणि बघू कशी काय यात्रेमध्ये एवढे भरपूर म्हणजे गोष्टी येतात ना की ह्याच्यापासून म्हणजे लहान आणि मेन म्हणजे यात्रेतील जिलेबी आणि भजे खाण्याचा आनंद जो होत असतोय ना सगळ्यासोबत मिळून, मित्र म्हणा, घरचे म्हणा, आणि तो खूप भारी अनुभव असतोय. तर तुम्ही जर येत असाल तर ठीक आहे, नसेल येत तर तुम्ही एकदा येऊन नक्कीच ह्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. कारण की परत ना हे जसं आपलं आयुष्य जर होत जाणार आहे ना, तसं तसं ही फक्त आपल्या आठवणी राहणार आहेत की आपण जात होतो. आता सध्याला आम्ही हा शेवटचा दिवस आहे, आम्ही आता येत होतो. बट 2-3 दिवसाआधी असं झालं की यात्रा काहीच भरली नाही, आणि आज हा शेवटचा दिवस आहे. भरपूर म्हणजे जर त्या वर्षी भरते तशीच भरले. बट 2 दिवसापूर्वी वाटत होतं की यात्रा पुढच्या वर्षी भरते का नाही, पण नाही नाही, भरलेली आहे मस्तपैकी यात्रा. आणि असेच भरत राहावे हीच देवीच्या चरणी प्रार्थना आहे. चला आपण जाऊया खाली आणि बघूया कसं काय काय आहे. चला तुम्हाला दाखवतो. बघू शकता हे देवीचं जे मंदिर दाखवलं होतं की खाली प्रसन्न सगळ्या दर्शन देण्यासाठी हे झालेलं आहे, ते हे आत आहे. आणि इथे आहे देवीचा रथ, ज्यातनं देवीची मिरवणूक निघाली होती 8 तारखेला. बघू शकता हा रथ आहे आणि सर्व लोक इथे येऊन दर्शन घेतात. तुम्ही पण घेऊ शकता दर्शन. तर हा देवीचा रथ आहे आणि इकडे लोकांची खूप गर्दी झालेली आहे, दर त्या वर्षी होते. तर अशा प्रकारे इथे दुकान असतात, तिथून आपण प्रसाद किंवा जे देवीच्या ह्याच्यासाठी आपण घेऊन जाऊ शकतो. नारळ म्हणा, भरपूर इथे सर्व दुकानं हे जेच असतात. आणि इकडे हे स्थायी दुकान आहेत वाटतं, जे परमनंट झालेले, जे ह्यांनी टोपण केलेले आहेत. आणि इकडे सरळ गेलं का आहे नाथाचं मंदिर, नाथाचं मंदिर. जर तुम्ही पण यात्रा देत आहे तर इथं गर्दीपासून सावधान राहायचं, कारण की गर्दीत काय होतं माहिती आहे का, गर्दीत पाकिट मारा किंवा मोबाईल चोरणं, खूप खूप गोष्टी अशा होत्यात गर्दीत, ते समजत नाही. आणि जेव्हा समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते, काही करू शकत नाही. मग काय कसला पण मोबाईल असू द्या. तर हा प्रसंग घडलेला आहे आधी, त्यामुळं सांगतोय. माझ्या भावाचाच मोबाईल झाला होता, कारण की गर्दीत काय सांगू शकत नाही त्यांना, त्यामुळं फक्त चोरांपासून सावध राहावा एवढंच. तर अशा प्रकारे दुकानं असतात, जे तुम्हाला काय घ्यायचं आहे घेऊ शकता. अशा प्रकारे किचन म्हणा, लहान बाळांसाठी खेळणे आणि भरपूर काही. तर हे नाथाचं मंदिर आहे, जे आपण वरनं पाहिलं होतं की रथ जो असतो ना, तो रथ तिकडून निघून येतो, त्याची मिरवणूक जी निघते रथाची, इथून निघते आणि इथं येऊन एंड होते. आणि इथनं वेडा मारून मागून जाते का इथनच जाते आहे, असा रथ तिथं नेऊन नंतर लावला जातोय. नंतर काय त्यांची ती पुढची असेल हे करून टाकते प्रतिक्रिया किंवा प्रोसेस आहे. ही इथं यात्रा एंड होते, इथं बॅरिकेड लावलेलं आहे, कारण की जे लोक आहेत ना गाड्या आत घेऊन येतात. तर प्रदर्शनासाठी काही जो नंबर काढला जातोय फळांचा म्हणा किंवा जनावरांचा, तर ते इथं त्याची नोंदणी होत असते. आणि ही महालक्ष्मी देवी यात्रा कमिटी दिली आहे, तर इथं नोंदणी होते आणि जे काय आहे ते यांच्यानुसार ते काढत असतील नंबर मे बी. तर आपण बघूया, इथं आय थिंक बैल आहेत थोडेसे, जे की नोंदणी केलेलेच असतील. तर अशा प्रकारे बैलगाडी आणि बैल म्हणा, कोंड म्हणा, हे तर लोक घेऊन येतात, विकतात. आणि हे खूप जास्त प्रमाणात येतात, पण ह्या वेळेस जरा कमी चालेत.
तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इथं बैलगाडी लावली जाते. खाली बसायला, अंतरायला कांबळा हे टाकले जाते. आणि इथं जेव्हा म्हणजे आधी चालत होतं असं की जेव्हा श्रीदेवीचा महानैवेद्य व्हायचा त्याच दिवशी गाड्या नंतर घरी जात होत्या. पण आता ही परिस्थिती राहिलेली नाही असं वाटतंय. हे एवढीच मला पूर्ण यात्रेमध्ये आता सध्या याच ठिकाणी तेवढे बैल दिसतात. नाहीतर सर्व काही गेलेले आहेत. ज्यांचे विकले त्यांनी विकले असतील, ज्यांचे विकले नाही ते घरी घेऊन गेलेत, असा प्रकार झालेला आहे. आणि अशा प्रकारे लहान मुलं एन्जॉय करत आहेत. इकडं जम्पिंग जॅक उड्या मारत आहेत. आणि हा आपला मित्र, मी दोघं जात आहे, बघत आहे काय काय कसं काय. ज्यूसचा सेंटर कार्ड आहे, प्यायचं का ज्यूस? तर हा मेन चौक आहे जो की आपण हायवे न येतो तो हा रस्ता आहे. आणि जे मधनं आता मगाशी आपण नाताच्या मंदिरला गेलो, आपण मगाशी तिथे होतो, आता सध्या आपण या मेन चौकात येतोय. आणि हा रस्ता जातो वर लक्ष्मीच्या देवीकडे, तिथं मंदिर आहे सगळं. आणि हा मेन चौक जिथं की आपण सध्याला उभा आहे. अशा प्रकारे आपण रात्री इथं मोबाईलला एक स्क्रीन बसवलेलं आहे मस्त पैकी. इथं भरपूर काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. इकडं सर्व रत्नाचे दुकान, ज्यूटचे दुकान किंवा पावभाजी, पुरी भाजी अशा गोष्टी तरी आहे. आणि इकडं आहेत चष्मे, गॉगल, चिवचिव काय म्हणतात रे याला, चिचू काय म्हणतात की रे, जाऊ द्या ते आता नाव काय लक्षात येईना सध्याला. तर खूप काही इथं चांगल्या गोष्टी मिळतात भेटतात. आणि हा प्रकार म्हणजे हे टाकायचे, रिंगा टाकायचे. आधी लहानपणी होतो तेव्हा आपण खेळत होतो. एकदा मला 50 रुपये लागलेले, त्याच्यावर काही खेळलोच नाही कारण लागतच नाही. आणि हा पण प्रकार असाच आहे की एका बॉलमध्ये सगळे ग्लास आडवे करायचे, सूप किरण नाही झाले तर मग डबल चान्स. पण एका ह्याच्यात इकडं आपण बलून फोडू शकतो. निशाणाबाज कोण असेल तर फुटतोय, नाही तर काय फुटत नाही. इकडे खायला चायनीज, हे जत्रेतलं चायनीज यात्रेतलं असतंय आणि डेलीचं ते वेगळंच असतंय. इथं तर सेलच लागलेला आहे कवर मोबाईलला. अरे तर यात्रेतील सगळ्यात आवडणारी आणि आनंद देणारी गोष्ट म्हणजे ही. आणि ही एवढा एन्जॉयमेंट, एवढी मजा येते ना याच्यात. तर आपण थोड्या वेळ बसणार आहे या पाळण्यामध्ये दोन्ही पण. तर तो जो व्ह्यू येतोय आणि ते जे काय म्हणतात एन्जॉयमेंट होती ना, एक नंबर. काल पण गेलो होतो आणि आज पण त्या पाळण्यात जाऊन बसणार आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे नंतर हा क्षण येणार नाहीये. तर आपण मस्त एन्जॉय करून घेऊया आणि बघूया कसं दिसतंय व्ह्यू काय. आणि कोणी यात्रेत आलं ना असलं भूत बंगल्यात जाऊ नका. काय नाही, फक्त भूत बंगला, आवाजाशिवाय काय नाही, नुसतं याड लावतंय बघा ते. फक्त आवाजा कान किर करतय. भूत बंगल्यात जर तुम्ही कुठं गेला कुठल्या यात्रेला, भूत बंगल्यात कधीच जाऊ नका. आपण तिकीट काढलेलं आहे सध्याला आणि याच्यात आपण थोड्याच वेळात बसणार आहे. बघू शकताय तुम्ही वर गेला खतरनाक एक्सप्रेस. खाली येताना मोठा गोळा येतो, तरी पण आपण बसणार आहे. शेवटचा दिवस आहे यात्रेचा. आता बसलेला या पाण्यात मस्त एन्जॉय करणार आहे. शेवटचा दिवस आहे त्यामुळे बघूया. ते वर गेल्यावर काय माग वर गेला आणि वरनं खाली येताना पोटात लय गोळा येतो. पण एन्जॉय करायचं नाही तर करूया असं झालेलं आहे. तर बघूया कडे बसले आहेत आपण, एंडला बसलेलो आहे. भारी वाटतंय, बघूया आता चालू करेल मजा.
पाळणा चालू झालेला आहे आणि हे बघू शकता हे आता थोडी जलक जलक करायला लागलाय हळू एक तास परत स्पीड मध्ये करणार ऑपरेटर बसलेला आहे इथे या पाण्यात आपण तिकीट काढून आलेलं आहे तिकीट आपण दिलेलं आहे खाली आणि थोड्याच वेळात आपण जाणार आहे इकडं आहे ब्रेक डान्स बरेच काही बघू शकतो मस्तपैकी एन्जॉय केला खूप भारी एवढं आहे ना एवढं हे तर लय भारी वाटते सेकंड म्हणजे मोठा पाळणा त्यात आपण जाणार आहे थोड्या वेळात मस्त मज्जा करणार आहे ब्रेक डान्स यावर्षी ब्रेक डान्स मध्ये बसलो नाही काय माहित बसायची इच्छा होत नाहीये पण या मोठ्या पाळण्यात बसणार आहे आपण नक्कीच तर चला जाऊया आपण पाळण्यात बसलेला काय वाटत नाही एवढं पण वरून खाली आपण असं वाटतं की मोकळं आहे आपण पडतोय वाटतं खूप मजा येणार येते ठेवूया तर आपण ब्रेक डान्स मध्ये बसणारच नाही मोठ्या पाळण्यात बसतोय याच पाळण्यामध्ये मजा मस्ती करायची आणि आज यात्रेचा शेवटचा दिवस तर आज फुल मजा करायची आणि घरी जायचं आणि उद्या ऑफिसला जायचं चला